तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्बांधणीला पुजाऱ्यांचा विरोध आहे। तडे गेलेल्या शिळा बदलाव्यात, मुख्य शिखर पाडू नये, स्ट्रक्चरल रिपोर्ट बदला, केंद्राच्या पुरातत्व विभागाकडून सल्ला घेण्याची पुजाऱ्यांची मागणी आहे। पुरातत्व विभागाचा जी रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या माहितीनुसार हे तुळजाभवानीचं मुख्य शिखर जे आहे ह्याची पुनर्बांधणी होणार आहे अशी माहिती मिळते। काय माहिती आहे तुमची? जो 20वा केंद्र आहे, देवीचं 20वा स्थान आहे तो पिंपळपारा, त्या ठिकाणी देवीला आम्ही 20वा देतो आणि तो 20वा म्हणजे एक ऐतिहासिक स्थळ आहे, ते पौराणिक स्थळ आहे महत्त्व असलेलं। प्रत्यक्ष देवी ज्या ठिकाणी 20वा घेते असं स्थळ पुरातन विभागाच्या सल्ल्यानुसार पूर्ण नाहीसं करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची ही झालेली नव्हती की तडेबिडे गेलेले नव्हते किंवा काहीच नव्हतं, केवळ किरकोळ दुरुस्ती होती। ती दुरुस्ती न करता त्याने पूर्ण नाहीसंच केलं। म्हणजे पुरातन विभाग पूर्ण हे संवर्धन आहे का पुरातन विभागाला म्हणायचं का ऐतिहासिक ठेवा नष्ट करणारा विभाग आहे, अशा प्रकारचा आम्हाला या ठिकाणी आम्हाला संशय यायला लागला आहे। मंदिर संस्थान व पुरातत्व विभागाला आमची अशी विनंती राहील की या भावनेचा हे कोणाचं घर नाहीये अथवा कुठलं काही असं स्ट्रक्चर नाहीये की हे पाडून पुनर्बांधणी करता येईल। याच्या मागे सर्व भाविक भक्तांच्या, तमाम हिंदुस्थानातील भाविकांच्या भावना देवीशी जुळलेल्या आहेत। तर येथील सर्व मंदिराच्या स्ट्रक्चरचा व्यवस्थित अभ्यास करून, सर्व भाविक भक्तांच्या भावनेचा आदर करून या मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा विचार तुळजाभवानी मंदिर संस्थान व पुरातत्व विभागाने करावी। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर।